अमरावतीच्या विमानतळाचे उद्घाटन. मात्र विमानतळाच्या नामांतराचा वाद पेटला. अमरावतीकरांच्या भावनांशी खेळ. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव द्या, अन्यथा मोठे आंदोलन करू. खासदार बळवंत वानखडे यांचा इशारा. अमरावती विमानतळाच्या नावाबाबत सध्या प्रचंड संभ्रम दिसून येत असून विमानतळ उद्घाटनाचे व्यासपीठावर झळकलेले गुलाबराव महाराजांचे नाव, तसेच खासदार बळवंत वानखडे, खासदार अनिल बोंडे व आमदार मिटकरी यांनी या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. अमरावती विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर विविध राजकीय नेत्यांच्या मतांतरांवरून आता अमरावतीच्या विमानतळाच्या नामांतराचा वाद पेटला आहे. खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर अमरावतीतून पहिलं विमानाचं उड्डाण आज झालं. त्याचा अतिशय आनंद आहे. परंतु जे काही आज स्टेजवर गुलाबराव महाराजांचं नाव या एअरपोर्टला देण्याचं निदर्शनास आलं, त्याचं म्हणजे गुलाबराव महाराजांविषयी आमची कुठली नाराजी नाही. ते आदरणीय आहेत. परंतु ज्यांच्या कर्मभूमीत भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या कर्मभूमीत हे विमानतळ आहे आणि भाऊसाहेबांचं जे काम होतं ते बहुजनांच्या कल्याणासाठी, देशाचे पहिले कृषी मंत्री असतील, शेतकऱ्यांसाठी किंवा अन्य सर्व घटकांसाठी, मग शेतकऱ्यांपासून तर दलितांपर्यंत सर्वांसाठी त्यांचं हे काम होतं. आणि ते काम पाहता भारतीय राज्यघटनेत जे काही त्यांचा समावेश होता घटना समितीत, ते काम पाहता ते खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाचं नाव त्या एअरपोर्टला पाहिजे होतं. आम्हाला असं वाटलं की आज माननीय मुख्यमंत्री महोदय त्या नावाची घोषणा करतील, परंतु वेगळं चित्र पाहायला मिळालं. म्हणून अनेक लोकांची आज मनं दुखलेली आहेत. या संदर्भात येणाऱ्या काळात निश्चितच या संदर्भात फार मोठं आंदोलन होऊ शकते. काय तुमची प्रतिक्रिया? शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख आणि प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज हे अमरावतीकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, देशासाठी आदरणीय, वंदनीय व्यक्ती आहे. आणि त्यापैकी कोणाचंही नाव अमरावतीच्या विमानतळाला असलं तर अमरावतीकरांना आनंद होणार आहे. प्रत्येकाची मागणी असते, परंतु ही दुर्दैवाची बाब आहे की अलायन्सनी पत्रिका काढताना भाऊसाहेबांचं नावाचं विमानतळाला नाव दिलं, चूक मान्य केली. आणि आज हे मी पाहिलंही की पाठीमागे त्या स्लाईडवर प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज असं नाव आलं, परंतु आतमध्ये ज्या बोर्डाचं अनावरण करण्यात आलं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते, त्यावर कोणाचंही नाव नव्हतं. अमरावती विमानतळ असं नाव होतं. आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीसुद्धा कोणत्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. आणि त्यामुळं हा संभ्रम निर्माण करणारे हे नुकसान करतात आहे, लोकांच्या भावना दुखावल्या जातात आहे. निश्चितच त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. मी MADCच्या उपाध्यक्ष मॅडम स्वाती पांडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. अलायन्सवाल्यांना सुद्धा संपर्क केला, त्यांनी माफी मागितलेली आहे. आताही एक्सप्लेनेशन MADCचं पण आलेलं आहे की हा खोडसाळपणा आहे, परंतु हा खोडसाळपणा करू नये, भावना दुखावू नये, कारण दोन्ही वंदनीय पुरुष आहेत अमरावतीकरांसाठी. आणि सध्याच्या परिस्थितीत अमरावती विमानतळ नाव आहे हे सर्वांनी सांगितलेलं आहे. आणि त्या नाव देण्याची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेनंतर माननीय मुख्यमंत्री स्वतः घोषित करतील. आणि त्यामुळं कोणीही संभ्रमात राहू नये. सध्या अमरावती विमानतळ हे नाव आहे. सर, तुम्हाला काय वाटते अमरावती विमानतळाचं नाव काय असायला पाहिजे? कारण दोन्ही नावांची मागणी होत आहे. निश्चितच दोन्ही नावाची मागणी होते. आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना तर भारतरत्न दिलं पाहिजे ही पण मागणी सगळ्यांची होते. आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भाऊसाहेबांच्या बद्दल अतिशय चांगले उद्गार काढले आणि आम्ही त्या मागणीशी सहमत आहोत. भारतरत्नाच्या याबद्दल दुजोरा दिला. त्यासोबतच प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज हे आपणा सर्वांना माहीत आहे की ते जन्मांध असतानासुद्धा त्यांनी एवढं मोठं साहित्य निर्माण केलेलं आहे. वेदावर अभ्यास असो, गीतेवर अभ्यास असो, जीवनशैलीवर अभ्यास असो,
तर या सर्व गोष्टी आणि त्यामुळे हे यांची तुलना करणं शक्य नाही आहे आणि त्यामुळं सरकारने शासनाने सर्व गोष्टीचा विचार करून सर्वांच्या भावनांचा आदर करून यापैकी कोणतं तरी नाव द्यावं। चक्षु संत गुलाबराव महाराजांचं नाव झळकत होतं, पंजाबराव देशमुखांचं नाव देण्याची मागणी होती। एक आहे की स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते। तसं विमानतळाचं नाव घोषित पण झालं होतं, तसं पेपरमध्ये छापून पण आलं होतं, त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया पण दिली होती। विमान प्राधिकरणसोबत आम्ही संपर्क केला, ते म्हणले असं कुठलंही नाव देण्याची घोषणा आम्ही केलेली नाही। आणि आज मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत ज्यावेळेस मुंबईवरून या बडनेरा विमानतळाच्या उद्घाटनाला येत होतो, अमरावती विमानतळाच्या, त्यावेळी तिथे त्या मॅडम होत्या स्वाती पांडे मॅडम, त्यांनी पण सांगितलं की अजूनही विमानतळाला कुठलंही नाव दिलेलं नाही आणि ते नाव विचाराधीन आहे, म्हणजे भाऊसाहेबांचं नाव। पण आज नेमकं विमानाच्याच कर्मचाऱ्यांच्या वतीनं जे मागं नाव दिसतंय ते प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज विमानतळ एअरपोर्ट असं दिसतंय। नेमकं आता याचं उत्तर कलेक्टर त्या विमान प्राधिकरणाला देतील किंवा विमान प्राधिकरणचे जे अधिकारी असतील त्यांना आम्ही विचारू की नाव ठरलं तर नेमकं काय ठरलं आणि ठरलं नाही तर मग ते कधी ठरणार। असेल गुलाबराव महाराजांचं नाव देण्यात यावं की पंजाबराव देशमुख? असं असतं की शेवटी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, गुलाबराव महाराजसुद्धा हे सगळे विदर्भातले नररत्न आहेत ज्यांची ओळख जगभरात आहे। पण पंजाबराव भाऊसाहेब देशमुख हे देशाचे पहिले कृषी मंत्री होते आणि मला असं वाटते विमानतळाला जर उचित असं नाव कुठं असावं, जसं आता पुरंदर विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ, कारण देहू तिथे आहे, म्हणून पापळगाव अमरावती जिल्ह्यामध्ये येतं, त्यामुळे भाऊसाहेबांचं नाव देणं उचित होईल असं माझं मत आहे।